वाघोली केसनंद पाठापाशी आलो आहे आता. भाडं घेऊन आलतो कुठं लोहगावच्या साईडनं घेऊन आलतो. लोहगावपासून इथं थांबायला जागा नाही, एवढं ऊन आहे. उन्हामध्ये असं एवढं परेशान झालो. एक झाड भेटणं बघा, हे बघा भेटलं एखादे, ते बी निवळ मोकळा आहे. बघा आधाराला पाहिजे म्हणून येऊन थांबलो आता झाडाखाली. काय करू, ऊन लय डेंजर आहे. काही म्हणा उन्हामध्ये अजिबात तापायचं नाही बरं का. ऊन लय खतरनाक आहे. ऊन लय बेकार ऊन. म्हणून सकाळी सकाळी लवकर निघतो मी. सकाळी 6 वाजता तर ड्युटीवर टच. सकाळी 6 वाजता ड्युटीवर टच झाली की रात्री 11:30 12. काल मला 12 वाजले होते घरी जायला. सकाळी 6 वाजता निघालो होतो. आता आंघोळ बिंघोळ करायचं म्हणलं. काल 4:30, आज 5 वाजता उठलो. काल 4:30 वाजता उठलो. तर आज थोडा उशीर झाला होता, पण बरं आहे. पण कालच्यापेक्षा थोडा आज बरं आहे, थोडा आराम भेटला आज. काल उगा हिंडावं लागलेलं भाडे हुडकत. आता इकडे जरा आउटसाईडला आल्यामुळं जरा भाडे नाहीत. थोडं तिकडं वाघोलीला गेलं का मग पडतात. आता कसं दुपारचा टाईम आहे, जरा निवांत राहते. कोण सगळे इकडे तिकडं कामाला गेलेले राहतात. मग बघतो आता वाघोलीला जातो. वाघोलीहून थोडं मध्ये आलो इकडं केसनंद फाटा. जरा बरं वाटाले आपणाला, पण हळूहळू आपले सबस्क्रायबर वाढत चाललेत, लाईक वाढत चालले. तर मनापासून मी तुमचं आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी. बेशुमार दौलत कमाने का मुझे पहले से ही शौक था. इस मुकाम तक पहुंचने के लिए मैंने कड़ी से कड़ी मेहनत किया है. तर आता कसं रोजगार काय राहिलं नाही खरं सांगतो. हे शिकू आता पैसेवाले लोकांचं वेगळं आहे, पण आपल्यासारख्या माणसाला कसं लय हालत काढावं लागते. सकाळी 6 वाजता निघालो की रात्रीचे 11-12 कधी 10 असं होते आपलं. एखाद्या वेळेस अर्निंग लवकर झाली की मग 8-9 वाजेपर्यंत जातो घरी. नाही झालं तर मग पार हिंडावं लागते इकडून तिकडं. काल तर मी पार काळेवाडीहून कुंजरवाडीपर्यंत MT आलो. MT काळेवाडी ते कुंजरवाडी एवढं लांब प्रवास मला MT यावं लागलं. काहीतरी 25 किलोमीटर एवढं घाटात गेलो काल मी. भाडेच नव्हते तेवढे. काल लय परेशान झालं काल बरं का. आता आपल्या धंद्यासोबत एक छोटा मोठा व्हिडिओ पण काढत राहतो मी, कारण की काय तर अशी आहे आपली. वाढत गेल्यावर काय तर होईल आपलं. हो, एकदा पैसा यायला सुरू झालं की मग काय नाही. मला मी तर म्हणतो असं दाबून पैसा येवो, फक्त तुमची सपोर्ट पाहिजे. फक्त तुम्ही सबस्क्राईब करत जावा, म्हणजे माझे सबस्क्रायबर वाढत जातील आणि काय तर आपणाला होईल मार्गदर्शन चांगलं. हो, दुराळा बरं, नुसतं दुराळा बरं का, नुसतं दुराळा. एकदम गाव असल्याने आहे ह्या साईडला. भाडे काय तेवढं पडत नाही. भाड्याचं जरा अवघड आहे इकडं आउटसाईडला आले की. जरा पाणी पितो आणि जातो वाघोली साईडला गेलो की मग तिथून जरा भाडे पडतात. आता पडायल्यात पण ब्लॉक चालू आहे. मोठा असले की पटकन उचलाय बरं वाटते. आता मला भाडे खरं सांगतो तुम्हाला, खराडी, वाघोली आणि काय नाव लोहगाव ह्या साईडचे भाडे मारू वाटतात बरं. कारण की कसं रात्रीच्या टायमाला लांब गेले की इकडून तिकडं, एक तर आपण लांब राहतो, तिथून तिकडं जायला लय वेळ लागतो. त्याच्यामुळं मी जास्त मोठे पण भाडे उचलत नाही. 100-150च्या मध्येच भाडे उचलतो. 200-300. आत्ता इथून वाघोलीहून ते डायरेक्ट निगडीचं भाडं पडलं होतं मला. 550 रुपयाचं भाडं होतं. 528 रुपये काय तर होतं भाडं. मी उचललो नाही. उचलणार होतो पण गायब झालं ते भाडं. आयला लय अवघड. आपणाला बघायचं मोठे भाडे भेटत पण नाही. हो, छोटे मोठे भाडे आणावं लागते इकडून तिकडं. चला खराडी. हो, खराडी, वाघोली, इमाननगर. आपल्याला कसं ह्याच एरियामध्ये जास्त हिंड वाटते, कारण की इथले तर आपलं रूम पण जवळ आहे, हडपसर जवळ आहे. इथले तर हानच राहायचं. आणि संध्याकाळच्या टायमाला थोडं इथं प्रॉब्लेम होतं. दिवसा पण प्रॉब्लेम असतो ह्या साईडला. प्रॉब्लेम म्हणजे इकडं नगर हायवे आहे मेन. नगर हायवेचं तुम्ही तुम्हाला ट्रॉफिक दावले, तुम्ही हँग होणार. एवढं ट्रॉफिक. तुम्ही एक 10-20 मीटर पण जायला अर्धा तास लागेल.
हो एवढं ट्रॉफिक ह्या हायवेला राहते बरं का. आणि पाठीमागं मेट्रो ब्रिज चालू आहे. मेट्रो ब्रिजचं खरं सांगतो गरजच नाही. एक मोठं रोड बनवायचं वरून ब्रिज, वरून बी गाड्या खालून बी गाड्या, ट्रॉफिक जाम होणारच नाही. काय करावं आता, लयच ऊन तर लय लागले. आता जातो, लय वेळ झालं. तिथे आपलं 5 मिनिटाचं ब्लॉग झालं, निघतो आता. सबस्क्राईब करून जरा आपलं मार्गदर्शन करून टाका. हो होईल तुमच्या आशीर्वादानं आपलं भलं.